हॅलो हाय नमस्कार मित्रांनो. एंटरटेनर प्रवीण अंगरे या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे, चला नाटक बघूया ह्या आपल्या सदराखाली आपण रोज एका नवीन नाटकाच्या तालमीच्या ठिकाणी जातो आहोत. त्यांच्या कलाकारांशी बोलतोय, त्याच्या दिग्दर्शकांशी, लेखकांशी आपण बोलतोय. पण आधी हे सगळं सुरू करण्यापूर्वी सगळ्यांना एक नम्र विनंती, ज्यांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांच्यासाठी खूप 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 थँक्स, आणि ज्यांनी नसेल केलं त्यांनी प्लीज 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 माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण चला नाटक बघूया या सदराखाली एका नवीन नाटकाच्या तालमीच्या ठिकाणी जाणार आहोत. तर आपण जाणार आहोत आकांक्षा फाउंडेशनच्या अनाहूत या नाटकाच्या तालमीच्या ठिकाणी. त्या नाटकाच्या कलाकारांशी आपण बोलणार आहोत, नाटक नेमकं काय आहे ते बघणार आहोत, त्यांच्या दिग्दर्शकांशी, लेखकांशी आपण बोलणार आहोत. तर मग चला जाऊया आकांक्षा फाउंडेशनच्या अनाहूत या नाटकाच्या तालमीच्या ठिकाणी. वेलकम टू आवर स्वीट होम. तुम्हाला काही शंका आहे का? शंका आहे, पण गेली 25 वर्ष आपण एकत्र आहोत. मध्ये आनंदी असतेस, ते सगळं कळतं. कधी कधी तुम्हाला इतकी शांत होतेस ना की तुझ्या मनात काय चाललं मला काहीच कळत नाही. इतके दिवस आपल्या घरात कोणतरी व्यक्ती राहते इतकंच कळलेलं. तू आल्यापासून कामाला झोपून घेतलंयस. त्यांचं प्रेम, त्यांची आपुलकी, त्यांची सहानुभूती आणि त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास. अरे जर तू असं केलंस तर मी लोकांना काय करून दाखवणार आहे? मी आईबाबांना काय सांगू? मला बोलायचंय तुझ्याशी. काय? खाजगी. आता या घरामध्ये तुझ्या माझ्याशिवाय कोण आहे? थोडे खाजगी. हो, मला अजूनही आठवतं माझ्या पडत्या काळामध्ये जेव्हा रक्ताच्या नातेवाईकांनी देखील माझी साथ सोडली होती. अहो, त्यावेळी तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. तुला किती वेळा सांगितलं, बारीक सारीक गोष्टीवर असा शब्द घालतो नका. आणि खुश आहे तरी तुला कळत कसं नाहीये? माझी काहीतरी मजबुरी असेल. मजबुरी एखाद्या अनाहूत व्यक्ती आपल्या समोर आली ना की आपण त्याच्याशी ज्याप्रमाणे वागतो तशी वागत आलीस तू माझ्याशी, अनाहुतासारखी. तर तू काही बोलली नाहीस, शांतच राहिलीस. का झालं मी? का बोलतो त्यांनी स्वतःला आणि मलाही? नो नो बाबा नो. आता पूर्ण गोष्ट नको. आता गोष्ट नको. आता आपल्या बरोबर आहेत अनाहूत या नाटकाचे दिग्दर्शक आणि लेखक प्रकाश पवार सर, जे आकांक्षा फाउंडेशनचे अध्यक्ष सुद्धा आहेत. सर, मला ह्या फाउंडेशन बद्दल काही कळेल का? आकांक्षा फाउंडेशन मुंबई ही नाटकात काम करण्यासाठी मंडळींसाठीच उभारलेली संस्था आहे. गेले 25 वर्ष आम्ही नाटक करत आहोत. आधी संस्था रजिस्ट्रेशन नव्हती, त्यामुळे दुसऱ्या संस्थेतर्फे काम करून नाटक करत होतो. आता 2017 पासून सलग आम्ही राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी असतो. नवीन कलाकार येतात, त्यांना आम्ही घडवण्याचं काम करतो. मुख्यत्व कलाकार घडवणे हे आकांक्षा फाउंडेशन मुंबईचं मुख्य स्तोत्र आहे. मला सांगा सर, ह्या नाटकाबद्दल काय सांगता येईल? ह्या नाटक कसं तुम्हाला सुचलं, का करावं असं वाटलं हे नाटक? खरं म्हटलं तर हे नाटक कसं सुचलं म्हणायचं लागेल की आपल्या समाजात कसं येतं, प्रेम नावाची एक भावना आहे. त्या प्रेम भावनेच्या भावनेत सगळेच प्रेमात सक्सेस होतात असं नाही, काही फसतातही. पण ज्या मुली फसतात त्यांचं पुढे काय होतं असा एक प्रश्न आपल्याला माझ्या मनात आला. पण त्या मुलीला समजा जर असं काही घडली तिच्या बाबतीत अशी घटना की जर एखाद्या प्रियकराने तिला फसवलं
आणि त्याच्यापासून जर बीज निर्माण झाला असेल, त्या बीजाचं पुढे काय झालं, मग तिने काय केलं, स्वतःचा आत्महत्या केली, त्या मुलाला संपवलं की आणखी काय केलं, असं जर वाटलं. पण अशा एका बाळाला जर कुणी दत्तक घेतलं तर, पण दत्तक न म्हणता माझी कथा दत्तककडे जात नाहीये. तर अशी एक व्यक्ती आहे जिचा एक प्रमुख भूमिका करणारी म्हणजे एक काय म्हणतात त्याला, एक कॅरेक्टर आहे, ज्या पात्र जे आहे, त्या पात्राचे जे पती आहे, तर ते तिच्या आधीच जे मुलं आहेत ते स्वीकारतात आणि असं हॅपी एंडिंगचं असं नाटक आहे. बघितलं आता तालीम खूप उतार चढाव आहेत या नाटकामध्ये. तर तुम्हाला याचं मूळ कुठून मिळालं या कथेचं? आणि असं कथा म्हणजे बऱ्याचदा मला लिखाण करताना असं सुचलं आणि ते सुचलं, ते कागदावर उमटलं. आता प्रयोग करताना काही चेंजेस झाले, कथेत नाही म्हणा, पण ग्राफ मध्ये थोडे चेंजेस झाले. कलाकार जसे मला मिळाले त्यांच्याकडून काही मिळतंय का, किंवा त्यांना कसं सुटेबल असं मी एक दिग्दर्शक म्हणून मला त्यावर वर्क करता आलं. तर नाटक म्हणजे तालमी चालू आहे, प्रयोगही चांगला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेवटी प्रयोग आहे, तो तिथे कसा होईल त्यावर अवलंबून आहे. आम्ही आमची मेहनत करतो आहोत, सगळे कलाकार मेहनत करतायत. ते आहेत जसं खेळाडूचा खेळांगणावर त्याच्या मैदानावर ठरतोय की त्या दिवशी तो काय परफॉर्म करणार आहे, बरोबर. तसं त्याच्या कलाकाराचं प्रयोगाच्या दिवशी ठरतं की तो कसा प्रयोग होणार आहे. तो निश्चितच आम्ही परीक्षकांचं जरी समाधान नाही केलं, निदान प्रेक्षकांचं नक्कीच समाधान करू, एवढा आम्ही प्रयोग छान करू असं मला स्वतःला असं वाटतं. नाही नाही सर, परीक्षकांचं का नाही समाधान होणार, कारण की प्रत्येकाची आवड ही वेगळी असते. कोणत्या प्रेक्षकांना काय आवडेल हे कोणी सांगू शकत नाही, कोणत्या प्रेक्षकाला काय आवडेल कोणी सांगू शकत नाही. बरोबर. तर मला सांगा, तुम्ही ह्यामध्ये अभिनय सुद्धा करताय, तर तुमच्या रोल विषयी काही सांगता येईल? तसंही अश्वमेध नावाचा एक पात्र आहे, ते मी रंगवतो आहे. आता खरं तर म्हटलं तर मी भूमिका करत नाही, सहसा मी आधी म्हटल्याप्रमाणे आकांक्षा फाउंडेशन कलाकारांना घडवते. परंतु असा एक अपघात झाला, त्या अपघातानं मी या नाटकात भूमिका करायला लागलेलो आहे. अच्छा. आणि त्यामुळे थोड्याशा तालमीत म्हणजे घोळ आहे असं म्हणता येणार नाही, पण तालमीत माझं अर्ध लक्ष कलाकारांकडे आहे, माझ्या भूमिकेकडे आहे. भूमिकेचा अभ्यास चालू आहे, एकीकडे कलाकारांना शिकवणं चालू आहे, असं काही चाललेलं आहे. ते तर दिग्दर्शकाचं काम ते होत शेवटपर्यंत संपतच नाही, ते तर असतंच असतं. पण मला माहिती आहे की तुम्ही लेखक सुद्धा आहात आणि दिग्दर्शक सुद्धा आहात, त्यामुळे या भूमिकेत तुम्ही ऐन टायमाला शेवटच्या क्षणी जरी उतरलं तरी भूमिकेला पूर्ण करणार हे नक्कीच आहे. तर तुम्हाला खरंच या भूमिकेसाठी, ह्या नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. धन्यवाद धन्यवाद. मी प्रेक्षकांना आवाहन करेन की एक छानसा सब्जेक्ट आकांक्षा फाउंडेशन मुंबई या आमच्या संस्थेतर्फे 1 डिसेंबरला प्रयोग आहे, संध्याकाळी 7 वाजता साहित्य संघ मंदिरमध्ये. तर कृपया प्लीज बघायला या. काही वाटलं तर सहज आम्हाला भेटा आणि सांगा नाटकाबद्दल, कारण अशी नाटकं व्हायला हवेत, त्याचे प्रयोग आम्हाला करता आले तर पुढच्या वेळेला त्यात काय बदल करता येईल तुमच्या सल्ल्यानुसार. धन्यवाद. तर आता आपल्या बरोबर आहेत या नाटकातल्या मुख्य भूमिकेमध्ये असणाऱ्या प्रिया पवार. तर मॅम, काय सांगता येईल या नाटकाबद्दल? खूप छान कौटुंबिक नाटक आहे. हल्ली कौटुंबिक नाटकं बघायला मिळत नाही. हो. स्पर्धेची नाटकं म्हटल्यावर लोक नको नको ते विषय किंवा वेगळेच विषय असतात. मला कौटुंबिक फार रेअर मिळतात आणि त्यातनं प्रकाश पवारांनी कौटुंबिक नाटक केलंय, त्यामुळे मला ते करायला आवडतं आणि म्हणून मी याचा भाग आहे. मॅम, किती वर्षापासून तुम्ही ह्या अभिनय क्षेत्रात आहात? मला आता 4च वर्ष झाली. अच्छा. मग एक आवड म्हणून जोपासताय? हो, अगदी आवड म्हणून. अच्छा. ह्या भूमिकेचा कसा तुम्ही विचार केलाय? काय प्रयत्न केलाय की काय मी देता येईल मला या भूमिकेमध्ये? नाही, एक्स्ट्रा काही टाकलं नाहीये त्याच्यामध्ये. नॅचरल सगळं करायचं असा प्रयत्न आहे. म्हणजे नॅचरली आपण घरामध्ये जसं वावर करतो त्याप्रमाणे इथला वावर आहे. मी बघितलंय माझ्या की वयाला साजेशी भूमिका आहे, त्याच्यामुळे त्याच्यात वेगळं काही ओतायची गरज नाही. आणि मी बघितलेलं आता सरांचं लेखन पण बघितलं, तर त्या लेखनामुळे असं आहे की जास्त काय आपल्याला करायची गरजच नाही, ते लेखन सगळं सांगून जाते. अगदी सहज सोपं आहे, म्हणून ते प्रेक्षकात जेवढे लोक बसले त्यांच्यापर्यंत ते पोहोचणार, कारण ते त्यांचं नाटक आहे, त्यांच्यातलंच नाटक आहे. हा, त्यांच्यातलीच एक कथा हो, आहे. obviously. जे बसलेले असतील त्यांच्यातल्या एकाला वाटेल की ही माझीच कथा हो, आहे. ऑब्व्हियसली असंच नाटक आहे. हा. तर प्रेक्षकांना कसं आवाहन कराल तुम्ही ते नाटक बघायला या म्हणून? आवाहन म्हणजे तुमचंच नाटक आहे, तुम्ही तुमचं म्हणून बघायला या आणि आम्हाला प्रोत्साहन द्या. मॅम, तुम्हाला ह्या नाटकासाठी, या प्रयोगासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आता आपल्या बरोबर आहे या नाटकातील एक मुख्य पात्र प्रणित पाटील. तर प्रणित, मला आधी सांग की तू ह्या नाट्य क्षेत्रात कधीपासून आहेस? नाही, माझं पहिलंच नाटक आहे. अच्छा, पहिलंच नाटक. अरे वा.
काय हौस म्हणून आलायस की पुढे काही करायचंय म्हणून आलायस? नाही तसा सध्या तरी मी हाऊस म्हणूनच आलोय. अच्छा, संधी मिळाली तर करूया. मिळणार नक्कीच मिळणार. तर मला सांग, म्हणजे नाटक करून परत तू जॉब करून सगळं करतोयस आता? हो, नाटक आणि जॉब ही सांगायला सध्या चालू आहे. आणि नाही, मी खरंच आभारी आहे की म्हणजे आम्हाला जॉब सांभाळून पण तालीम करण्यासाठी तालीम करायला तरी सर सांभाळून घेतात. सर म्हणजे सर कधी ओरडत नाही. म्हणजे आम्ही त्याचा गैरफायदा पण घेतला असेल पण आणि सरांचा मी खरं तर आभारी आहे का त्यांनी मला ही संधी दिली. कारण पहिली संधी किंवा जॉब करून पण हे करायचं म्हणजे हा नक्की अवेलेबल होईल का नाही नाटकाला म्हणजे तालमीला असं सगळं सांभाळून त्यांनी दिग्दर्शक आणि लेखक म्हणून सरांना खूपच तिथे टेन्शन असतात. कारण की एक तर नवीनच आहेस, प्लस जॉब करणार आहेस, मग तू नेमका येशील नाही येशील, करशील नाही करशील, ती सगळं. पण आता बघितलं तू करतोयस, तुला खूप खूप शुभेच्छा आहेत. तर मला सांग, ह्या नाटकाबद्दल तुला काय वाटतं? काय काय आहे हे नाटक? हा एक कौटुंबिक ड्रामा आहे पण आणि एक हळूहळू उलगडत जाणारी कथा आहे. पहिल्यांदा तर म्हणजे असं वाटू शकतं का काय चालू आहे आणि नंतर मग माझ्याच एंट्री नंतर म्हणजे असं वाटू शकतं का पुढे काय होणार आहे. प्रेक्षकांना एक उत्साह, काहीतरी एक बघायला मिळणार की काय चाललंय नेमकं. तर तुझ्या पात्राबद्दल काय सांगशील? तू काय तयारी केली या रोलसाठी? माझ्या पात्राबद्दल सांगायचं तर मग ते म्हणजे दोन पैलू आहेत, म्हणजे वेगवेगळे पैलू आहेत आणि ते प्रेक्षकांना सांगितलं तुम्ही जेव्हा बघायला तेव्हा ते तुम्हाला बघायला भेटते. हे मुख्य आहे. आता सांगितलं बरोबर, प्रेक्षकांची ती उत्सुकता आपल्याला टिकून ठेवायची आहे. तर प्रेक्षकांना माझी विनंती आहे की खरंच तुम्ही या नाटकाला या आणि मग तुम्हाला समजेल की ह्या नाटकातून तुम्हाला काय मिळालंय, काय अनुभवलंय तुम्ही या नाटकातून. आणि तसं म्हटलं तर खरंच प्रत्येक नाटक हे काही ना काही आपल्याला देऊन जातं. त्यामुळे आणखी या नाटकांची तिकीट सुद्धा 15 रुपये तिकीट आहे. फक्त तुमचा एक अमूल्य वेळ तुम्हाला द्यायचा आहे, एवढीच एक आहे. तर त्यामुळे ह्या नाटकासाठी आणि पुढच्या सगळ्या प्रयोगांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. सॉरी. तर मित्रांनो, आता आपल्या बरोबर आहे या नाटकातील एक कलाकार वैदेही पाठक. तर वैदेही, काय सांगशील मला? तू आधी मला हे सांग की कधीपासून आहेस या अभिनय क्षेत्रात? फर्स्ट टाइम. फर्स्ट टाइम. आणि म्हणजे शिकायलाच आहे. मी सध्या शिकते सरांकडून, तसं खूप शिकायचं अजून. दिस इज द व्हेरी फर्स्ट टाइम आय एम डुईंग दिस. मी फार बॅक इन टाइम म्हणजे स्कूलमध्ये कधी केला होता तो, आणि आता हा पहिलाच. म्हणजे एका अर्थी या स्पर्धेचा मूळ उद्देश जो आहे, हौशी अर्ध नृत्य स्पर्धा, तो एक साध्य होतोय Yes. की नवीन नवीन कलाकार या स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत. तर काय म्हणजे हौस आहे की पुढे काही करायचा विचार आहे? हाऊस आहे, इज ओके. पण जर पुढे संधी मिळाली तर आवडेल मला करायला. नक्की संधी तर मिळणारच. नाही, छान करतेस तू, तर संधी मिळणारच तुला नक्की. तर मला सांग की ह्या नाटकाबद्दल तुझं काय मत आहे, की काय आहे नाटक, काय आहे? थोडा वेगळा कन्सेप्ट आहे. म्हणजे जनरली असं फॅमिली ड्रामामध्ये हे म्हणजे मी तरी नाही पाहिलं आतापर्यंत. इट्स अ व्हेरी डिफरंट कॉन्सेप्ट अँड आय एम रिली लाइकिंग इट ऍक्च्युली. म्हणजे काम करताना फार मजा येते आणि स्क्रिप्ट पण छान आहे. एकदा प्रश्नच नाही. तर मग तुझ्या रोल बद्दल काय सांगेल? कसा आहे रोल? माझा रोल माझा रोल असा बबली रोल आहे. म्हणजे असा एव्हरी टाइम अशी ती हुंदाडत राहणारी एखादी असते ना व्यक्ती, तसा रोल आहे माझा. आणि बाकीचं जसं सटल मॅच्युअर अँड आय एम लाईक इमॅच्युअर, लहान कीड असतं ना घरातलं, तसं सारखं आहे माझा रोल. अँड आय एम लाईक इकडे तिकडे नुसती वादळासारखी फिरणार असं रोल आहे माझं. म्हणजे एका अर्थी सरांनी तुला बॅलन्स बॅलन्स करण्यासाठी की बाबा इकडे सिरियस लोकांना आवडेल असं डाऊन मधून अप नेणार असं रोल सरांनी दिलाय. आता बघू किती करता येईल. खूप खूप छान. तर मला सांग, प्रेक्षकांना कसं आवाहन करशील या नाटकासाठी येण्यासाठी? बघा, स्क्रिप्ट तर फार वेगळी आहे आणि खरंच या आणि नाटक बघा. आम्ही जे कन्वे करायचं ट्राय करतोय ते आय गेस आम्ही ट्राय करतोय, बट यू शुड विजिट अँड ऍक्च्युली या प्लीज. प्रयत्न आपल्या आता प्रयत्न असतात. वी आर व्हेरी बिगिनर्स. जस्ट आम्हाला थोडं प्रोत्साहन मिळेल, तुम्ही आले प्रमाणात तर प्लीज त्याच्यासाठी तर या, फॉर प्रोत्साहन द्यायला बिगिनर्सला. सो आमचं व्हिडिओ बघून किंवा आमचे ड्रामा बघून लोक स्वतःचा हाऊस पूर्ण करायला तरी नाटकामध्ये येतील किंवा पार्टिसिपेट करतील. ऍटलीस्ट भीती असते ना ती की लोक येणार तर आपण काय करणार म्हणून. सो प्लीज या, प्लीज.
प्रेक्षकांनो माझी खरंच विनंती आहे की तुम्ही ह्या नाटकाला नक्की या. तुम्हाला काहीतरी वेगळं बघायला मिळेल, की एक वेगळा विषय तुम्हाला हाताळायला मिळेल, एक समोर अनुभवायला मिळेल. तर तुला खूप खूप शुभेच्छा आहे नाटकासाठी. थँक्यू थँक्यू. थँक्यू. तर मग आता आपल्या बरोबर आहेत संदेश झेंडे. रोल कसा लहानच आहे यांचा, पण नाटकामध्ये प्रत्येक रोल हा महत्वाचा असतो. तसाच यांचा रोल ही महत्वाचा आहे. मी पाहिला आता रोल. तर काय सांगाल तुम्ही, कधीपासून आहात या क्षेत्रामध्ये? तसं मी सरांबरोबर, प्रकाश सरांचं म्हटलं ना, तर मी प्रकाश सरांबरोबर 3 वर्ष आहे. अच्छा तर मी नाटकामध्ये पहिल्यांदाच काम करतो. अच्छा. हो. म्हणजे तुम्ही आजपर्यंत नाटक बाहेरून बघितलेले आहेत. आता हो, आता मला संधी दिली आहे. ते माझं पहिलंच नाटक आहे सर, आणि राज्यस्तरीयवर तर पहिलंच आहे. मी बाकी बघायला गेलो तर तुझं कुठे छोटा वगैरे असं काहीतरी सहाय्यक वगैरे करतो, मदत वगैरे, पण मी कलाकार म्हणून मी पहिल्यांदा उतरलेलो आहे. रंगमंच मी पहिल्यांदा अनुभवणार आहे. त्याच्यात खूप एक्साइटमेंट आहे. आवड मला खूप नाटकाची आहे. मी नाटकं बघतो सुद्धा. नाटकं बघायला पण जेवढं आवडतं तेवढं मी आतून मला ती कलाकारांचं मला बरंच काही त्या कलाकारांबद्दल माहिती गोळा करायला आवडते. त्यांचा आता सहवास आवडतो त्यांचा. तर नाटकाची थोडक्यात मला खूप आवड आहे. आता तर तुम्ही या नाटकामुळे स्वतःच कलाकार झाले आहात. तर कसं वाटतंय मग? हो, सरांनी मला ती संधी दिली कलाकार, त्यांचे खरंच खूप खूप आभार आहे. मला सांगा की ह्या नाटकाबद्दल, नाटकाच्या रोल बद्दल तुमचं काय आहे? काय रोल आहे तुमचा छोटासा? नाटकाचा जर लेखकांच्या नजरेतून जर पाहिलं तर त्या अनाहूत शब्दाचा अर्थच लोकांना मुळात लवकर कळत नाही. अनामंत्रित असं काही बरंच काही गुगलवर सर्च केलं तर कळत. तर त्यांचा आहे आपल्या मराठी माणसांची की आपल्याला हा. मराठी शब्द प्रत्येकाला माहित नाहीये. मग ह्या नावामधूनच एक्साइटमेंट चालू होते. आणि त्यात म्हटलं तर मला फक्त एक त्यांचा ऑफिसचा एक सहभाग, मी मॅनेजर म्हणून भूमिका करतो त्याच्यामध्ये. तर माझा कुटुंबाशी काही घेणं देणं नाही. फक्त मी एक मॅनेजर, पण सरांचा जुना एम्प्लॉई आहे. त्यामुळे माझा एक संदर्भ येतोय चांगला, की बाबा सर मला थोडं आपुलकीने एक विश्वासू म्हणून करतो. कारण मी त्यांच्या वडिलांबरोबर काम केलेलं आहे, हे सगळं त्यात आहे. त्यामुळं सर पण एक मोठ्या मनाची व्यक्ती आहे, असे ते भूमिका साकारतात. छान आहे बघा. खरंच मी म्हटलं ना त्याप्रमाणे की नाटकातली प्रत्येक भूमिका, अगदी छोट्यातली छोटी भूमिका सुद्धा खूप महत्वाची असते. तसेच तुमची भूमिका सुद्धा मी पाहिली आहे, महत्वाची भूमिका आहे. तर तुम्हाला या नाटकासाठी आणि या नाटकाच्या पुढच्या प्रयोगांसाठी खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद सर. धन्यवाद. आहे मित्रांनो, आत्ताच आपण अनाहूत या नाटकाच्या तालमीच्या ठिकाणी जाऊन आलो आहोत. त्यांची आपण तालीम पाहिली, कलाकारांशी बोललो, दिग्दर्शकांशी बोललो. तर आजपर्यंत तुम्ही राज्य नाट्य स्पर्धेत खूप नाटकं पाहिली असतील, वेगवेगळ्या विषयांची नाटकं पाहिली असतील. त्यात जर तुम्ही कौटुंबिक विषय मिस केला असेल तर हे नाटक नक्की पहा. या नाटकामध्ये 2 नवीन कलाकार आहेत जे पहिल्यांदाच नाटकाच्या क्षेत्रात आले आहेत, पहिल्यांदाच रंगमंचावर आपलं सादरीकरण करणार आहेत. तर तुमची उपस्थिती त्यांना एक नवीन हुरूप देणारी आहे. तर नक्की पहा. तिकीट फक्त 15 रुपये आहे. तुमचा वेळ मात्र अवमूल्य आहे. तो वेळ मात्र तुम्ही त्यांना द्या. तर मग चला भेटूया अनाहूत नाटकाच्या प्रयोगाला. कधी? सोमवार 1 डिसेंबर गिरगाव साहित्य संघ मंदिर येथे संध्याकाळी 7 वाजता. तर मग भेटूया प्रयोगाच्या दिवशी.